Okay. We will discuss the point prevention of corrosion in previous lecture. Okay, in which we studied the cathodic protection, in which there are two types: sacrificial anode method and impressed current method. Okay, and second one is the anodic. We completed only one, that is cathodic. Second is the anodic. Let us discuss the anodic protection. In this method, metal to be protected is passivated by applying the current in direction that will make metal by externally applied no पहा इकडे लक्ष द्या, मी अगोदर एक्सप्लेन कर डायग्राम दाखवते तुम्हाला. ठीक आहे. एनोडिक प्रोटेक्शन मध्ये आपण जो मेटल आहे तो एनोड म्हणून ऍक्ट होतो, आपल्याला माहिती आहे. तर त्या मेटल मध्ये जो एरिया एनोड म्हणून ऍक्ट होतो तर त्याचं आपल्याला काय करायचं असतं, प्रोटेक्शन करायचं असतं. ठीक आहे. म्हणजे ज्याचं ऑक्सिडेशन होते तो कॅथोडिक एरिया आणि एनोडिक एरिया यामधील आपल्याला एनोडिक एरियाचं प्रोटेक्शन करायचं असतं. तर याच्यामध्ये पोटेन्शिओस्टॅट हे एक आपण इन्स्ट्रुमेंट स्टडी करणार आहे. नंतर सेकंड असेल एनोडायझिंग. तर एनोडिक प्रोटेक्शन मध्ये आपण दोन टाइप्स पाहणार आहोत. पहिला म्हणजे पोटेन्शिओस्टॅट आणि दुसरा असेल तुमचा एनोडायझिंग. ठीक आहे. आता पोटेन्शिओस्टॅट मध्ये काय करतो आपण, हे एक डिव्हाइस असतं विच मेंटेन्स ए मेटल कॉन्स्टंट पोटेन्शियल विथ रिस्पेक्ट टू ए रेफरन्स इलेक्ट्रोड. यामध्ये आपण काय करतो, जो आपला सपोज ही वॉटर टँक आहे त्याचं आपल्याला प्रोटेक्शन करायचं, तर तो आपण पोटेन्शिओस्टॅटला आपण काय केलं तर कनेक्ट केलेला असतं. ठीक आहे. एनोडायझिंग मध्ये पण आपण काय करतो तर गॅल्व्हनायझिंग तुम्ही ऐकलं असेल, गॅल्व्हनायझिंग. तर त्यामध्ये काही H2SO4 असेल किंवा काही स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स असतात, तर ते काय केलं जातं त्यामध्ये यूज केलं जातं इन एनोडायझिंग. पोटेन्शिओस्टॅट मध्ये आपण पोटेन्शियोमीटर होतं का फिजिक्सला तुम्हाला? येस मॅडम. काय असतं पोटेन्शियोमीटर? कशासाठी यूज केला जातो पोटेन्शियोमीटर? अननोन रेजिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी ना. कशासाठी यूज केला जातो? होतं का पोटेन्शियोमीटर? नव्हतं का फिजिक्स मध्ये? येस ऑर नो? मॅडम व्होल्टेज डिवायडर म्हणू शकतो का आपण पोटेन्शियोमीटरला का? हा. नाही, पोटेन्शियोमीटर हा अननोन रेजिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी यूज केला जातो. अननोन रेजिस्टन्स जे वायर असेल त्याचा रेजिस्टन्स माहिती नसेल तुम्हाला तर तुम्ही पोटेन्शियोमीटर वरून फाइंड आउट करू शकता. त्यामध्ये कोणतं तरी एक पोटेन्शिओस्टॅट आहे, मला वाटतं इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये पण ते प्रिन्सिपल आहे तुम्हाला, त्यामध्ये पण आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये. Rx डिवायडेड बाय त्याची लांबी रुंदीवरून काढलं जातं, काहीतरी लांबीवरून तुम्ही फाइंड आउट करता. LA LB अशी लिंक असते. रिओस्टॅट पण नाही, रिओस्टॅट वेगळा झाला. कोणता तरी पोटेन्शिओस्टॅट. तर पोटेन्शिओस्टॅट हा किंवा पोटेन्शियोमीटर अननोन रेजिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी यूज केला जातो, एवढं लक्षात ठेवा. आता या एनोडिक प्रोटेक्शन मध्ये आपल्याला काय करायचं असतं, ज्या मेटलचं आपल्याला प्रोटेक्शन करायचंय तर तो मेटल आपण पॅसिवेट करतो बाय अप्लाइंग द करंट इन ए डायरेक्शन दॅट विल मेक इट मोर एनोडिक. एनोडिक प्रोटेक्शन म्हणजे ज्या मेटलचं आपल्याला प्रोटेक्शन करायचं आहे, म्हणजे आपल्याला वाटते की आपल्या या मेटलच्या पार्ट्सचं कोरोजन होऊ नये, मग आपण काय करतो त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी त्याला आपण काय करतो, इट इज प्रोटेक्टेड ॲज ए पॅसिवेटेड बाय अप्लाइंग करंट इन ए डायरेक्शन दॅट विल मेक इट मोर एनोडिक. अशा त्याच्या पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये आपण त्याला काय करतो तर करंट काय करतो अप्लाय करतो, त्यामुळे काय होतो तो मोर एनोडिक बनतो. एनोडिक प्रोटेक्शन इज बेस्ड ऑन द फॉर्मेशन ऑफ प्रोटेक्टिव्ह फिल्म ऑन मेटल. यामध्ये काय तयार होतं, प्रोटेक्शन कसं केलं जातं तर मेटल वरती प्रोटेक्टिव्ह फिल्म तयार होते. ठीक आहे.
प्रोटेक्टिव्ह फिल्म तयार झाल्यामुळं त्याचं प्रोटेक्शन बाय मीन्स ऑफ कोरोजन इथं हॅपन्स होते. ठीक आहे, बाय एक्सटर्नली अप्लाइड एनोडिक करंट. आता प्रोटेक्शन का होतं त्याच्यावरती, मेटलची फिल्म का तयार होते, तर बाय द ऍप्लिकेशन ऑफ द एक्सटर्नल करंट. इथं पहा, एक वॉटर टँक आहे आणि आपण त्याला काय दिलेलं आहे, एक्सटर्नल करंट दिलाय. तर एनोडिक प्रोटेक्शन मध्ये काय करतो आपण, जो एनोडिक एरिया असतो त्याला प्रोटेक्ट करायचं आपल्याला फक्त. आता फॉर मेटल्स विच एक्झिबिट्स ऍक्टिव्ह पॅसिव्ह बिहेवियर, यामध्ये आपण कोणत्या मेटल्सला एनोडिक प्रोटेक्शन यूज करू शकतो, तर त्यामध्ये आयर्न आहे, निकेल आहे, क्रोमियम आहे आणि टायटेनियम आहे अँड देअर अलॉयज पण आपण यूज करू शकतो. एनोडिक प्रोटेक्शन मध्ये कोणते मेटल्स ऍक्टिव्ह पॅसिव्ह बिहेवियर शो करतात, आयर्न आहे, तुमचा निकेल असेल, क्रोमियम, टिटेनियम आहे अँड देअर अलॉयज. ओके, इफ जर आपण हे एनोडिक करंट आहे तर ते कंट्रोल कंडिशन मध्ये जर अप्लाय केलं, देन दे विल पॅसिवेट अँड रेट ऑफ मेटल डिझोल्युशन इज डिक्रीज्ड. जो आपण करंट सप्लाय करणार आहोत तो कंट्रोल कंडिशन मध्ये जर आपण सप्लाय केला ठराविक, तर काय होतं की जो मेटलचा डिझोल्युशनचा रेट असतो तो डिक्रीज होतो. जर समजा तुम्ही खूप जास्त प्रमाणात करंटचं व्होल्टेज ठेवलं तर मेटल्सचे जे ऍटम्स असतात तर ते डिझॉल्व्ह व्हायला स्टार्ट होतात. ठीक आहे, टू प्रोटेक्ट द मेटल एनोडिकली अ डिव्हाइस कॉल्ड पोटेन्शिओस्टॅट युज्ड. आता आपल्याला त्याला करंट द्यायचा आहे. ठीक आहे, मग कसं देऊ शकतो आपण करंट त्याला, तर आपण काय यूज केलेलं आहे, एक इन्स्ट्रुमेंट किंवा इक्विपमेंट यूज केलं, दॅट इज कॉल्ड ॲज पोटेन्शिओस्टॅट. आता एनोडिकली मेटलचं प्रोटेक्शन करण्यासाठी आपण एकतर पोटेन्शिओस्टॅट यूज करू शकतो किंवा सेकंड मेथड आहे एनोडिक प्रोटेक्शन मध्ये कोणती, एनोडायझिंग. ठीक आहे, आता पोटेन्शिओस्टॅट यूज करून आपल्या मेटलचं कसं प्रोटेक्शन करायचं हे आपण पोटेन्शिओस्टॅट मध्ये डिस्कस करू. ए पोटेन्शिओस्टॅट इज अ डिव्हाइस विच मेंटेन्स ए मेटल ऍट कॉन्स्टंट पोटेन्शियल. हे काय करतं, तर इट मेंटेन्स मेटल ऍट कॉन्स्टंट पोटेन्शियल. तो काय करतो, मेटलला कॉन्स्टंट पोटेन्शियलला ठेवतो, म्हणजे जे करंटचे व्होल्टेज आहे ते कमी जास्त होत नाही, एक ठराविक स्टेटला आपण काय करतो, त्याला करंट सप्लाय करतो. विथ रिस्पेक्ट टू ए रेफरन्स इलेक्ट्रोड, याला आपण रेफरन्स इलेक्ट्रोड काय केलेलं असतं, जॉईन केलेलं आहे. ठीक आहे, याला 3 टर्मिनल्स असतात पहा. वन इज कनेक्टेड टू द मेटल टू बी प्रोटेक्टेड. पहिलं कुठं आहे, जो मेटल आपल्याला प्रोटेक्ट करायचा त्याच्यामध्ये वन कुठं दिसतंय सांगा, हा इथं आहे. ठीक आहे ना, हे वन कशाला दिलंय, टर्मिनल फर्स्ट इज द मेटल विच प्रोटेक्टेड. ही वॉटर टँक आहे, ती वॉटर टँक आपल्याला प्रोटेक्ट करायची. ठीक आहे, जे प्रोटेक्ट करायचं त्याला वन दिले. इथून आपण कनेक्शन स्टार्ट केले या टँक पासून. अदर इज कनेक्टेड टू ऑक्झिलरी कॅथोड. फॉर एक्झाम्पल प्लॅटिनियम असेल, कॅथोड जो आहे तो इनर्ट इलेक्ट्रोड म्हणून आपण यूज केलाय, कोणता तर प्लॅटिनियम. प्लॅटिनियम हा इनर्ट इलेक्ट्रोड म्हणून ऍक्ट होत असतो. अँड थर्ड टू रेफरन्स इलेक्ट्रोड, हा असेल तुमचा प्लॅटिनियमचा इलेक्ट्रोड आणि तिसरा असेल तुमचा रेफरन्स इलेक्ट्रोड. ठीक आहे, देन फोर्थ इज द ऑक्झिलरी इलेक्ट्रोड, हा आहे ग्राफाइटचा इलेक्ट्रोड. पहिला कोणता आहे, फर्स्ट इज पहिला टँक, वॉटर टँक. सेकंड one is connected to the metal to be protected, other auxiliary cathode that is platinum, and third is the reference electrode. आता या रेफरन्स इलेक्ट्रोड मध्ये आपण कोणता यूज केलेला आहे, तर प्लॅटिनियम. ठीक नाही, आपण कोणता यूज केला रेफरन्स इलेक्ट्रोड मध्ये, प्लॅटिनियम. हा प्लॅटिनियम आहे आणि हा तुमचा कोणता आहे, ऑक्झिलरी आहे. कोणता असेल तो ग्राफाइटचा आहे. फिफ्थ, आता हे फिफ्थ काय आहे, पोटेन्शिओस्टॅट आहे. हा काय आहे, पोटेन्शिओस्टॅट. सिक्स, इथं आपण त्याला काय जोडलेलं आहे, व्होल्टमीटर आहे. व्होल्टमीटर व्होल्टेज मेंटेन करतो, अमीटर करंट मेजर करतो. ठीक आहे, द ऑप्टिमम पोटेन्शियल रिक्वायर्ड फॉर द प्रोटेक्टिंग ए मेटॅलिक सरफेस इज प्रिव्हियसली डिटरमाइंड बाय द इलेक्ट्रोकेमिकल मेजरमेंट. आता याचा करंट किती ठेवायचा आहे ते आपल्याला ऑलरेडी माहिती असतं किंवा आपण माहिती करून घेतलंय. कसं माहिती करून घेतलंय, बाय द यूज ऑफ इलेक्ट्रोकेमिकल मेजरमेंट. इलेक्ट्रोकेमिकल मेजरमेंट वरून आपण त्याला किती करंट हवा आहे हे ऑलरेडी मेजर केले, त्यावरून आपण त्या कंडिशन स्टेबल ठेवतो, त्याचं व्होल्टेज आणि त्याचा करंट.
द मेन कंडिशन इन एनोडिक प्रोटेक्शन, त्याच्यामध्ये काय कंडिशन्स असतात? फर्स्ट इज द पोटेन्शियल रेंज ओव्हर विच द मेटल इज पॅसिव्ह शुड बी वायडर. पोटेन्शियल रेंज कशी पाहिजे जी मेटल आपण प्रोव्हाइड करणार आहोत? इट शुड बी वायडर. सेकंड, द करंट डेन्सिटी टू स्टार्ट द प्रोटेक्शन शुड बी ॲज लो ॲज पॉसिबल. करंट डेन्सिटी कशी असेल? स्टार्ट करण्यासाठी, प्रोटेक्शन स्टार्ट करण्यासाठी करंट डेन्सिटी लो असेल. नंतर पोटेन्शियल रेंज कशी असेल? वायडर असेल. अँड थर्ड, लोअर द पॅसिव्ह करंट नीडेड फॉर द मेंटेनिंग द प्रोटेक्शन, लेसर विल बी द ऑपरेटिंग कॉस्ट ऑफ द डिव्हाइस. आपण पॅसिव्ह करंट, आता हे याच्यावरती डिपेंड, आपण किती करंट सप्लाय करणार आहोत त्यावरती तुमचा कॉस्ट ऑफ द डिव्हाइस डिपेंड असते. ठीक आहे. दिस इज अबाउट द एनोडिक प्रोटेक्शन इन विच फर्स्ट वी completed, that is potentiostat. Let us discuss the advantages of potentiostat. आता याचा पहिला ऍडव्हान्टेजेस असतो की लो ऑपरेटिंग कॉस्ट असते याची. सेकंड आहे की अप्लिकेबल टू वाईड रेंज ऑफ कोरोडन्स, म्हणजे ज्याचं आपल्याला प्रोटेक्शन करायचं आहे तर वाईड रेंज मध्ये आपण यूज करू शकतो. ability टू प्रोटेक्ट कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर, किती कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर असेल किंवा मोठं स्ट्रक्चर असेल त्याला पण आपण प्रोटेक्ट करू शकतो. अँड लास्ट, फ्यू ऑक्झिलरी इलेक्ट्रोड्स आर नेसेसरी. याला फक्त काय पाहिजेत? फ्यू ऑक्झिलरी इलेक्ट्रोड्स पाहिजेत. म्हणजे ऑक्झिलरी म्हणजे कोणता वाला? ग्राफाइट. फक्त आपण चेंज कोणता करणार? ग्राफाइट. प्लॅटिनियम जो आहे तो इनर्ट इलेक्ट्रोड असतो, रेफरन्स इलेक्ट्रोड आहे. त्याचं ऑक्सिडेशन रिडक्शन किंवा तो अजिबात केमिकल प्रोसेस मध्ये रिएक्शन्स मध्ये कधीही भाग घेत नसतो रेफरन्स इलेक्ट्रोड. त्यामुळे तो आपल्याला रिप्लेस करण्याची गरज भासत नाही. आपण कोणता रिप्लेस करतो? फक्त ग्राफाइट. कारण की ग्राफाइट हा इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेस किंवा रिएक्शन्स मध्ये भाग घेतो, त्यामुळे त्याची झीज होते. त्यामुळे फक्त आपल्याला बदलायचा कोणता असतो? फक्त ग्राफाइट इलेक्ट्रोड आपल्याला चेंज. वी हॅव टू चेंज ओनली द ग्राफाइट, नॉट ए रेफरन्स इलेक्ट्रोड, दॅट इज प्लॅटिनियम. हा प्लॅटिनियमचा असेल, हा असेल तुमचा ग्राफाइटचा. ठीक आहे. ग्राफाइट कशाने बनलेला असतं? ग्राफाइट कशाने बनलेला असतो? बोत्रे राज, व्हॉट इज ग्राफाइट? माहिती नाही? शिकलोय की आपण आपल्या इथं शिकलोय, ह्याच आपल्या ह्याच्या शेजारी. स्टँड अप. व्हॉट इज ग्राफाइट? पाठीमाग काय करता रे तुम्ही हॉस्टेलला येऊन इथं? शेजारी. व्हॉट इज ग्राफाइट? कुठे स्टडी केलं आपण? कोणत्या टॉपिक मध्ये? पाठीमाग. कुठे स्टडी केलंय ग्राफाइट? शेजारी. नेक्स्ट इकडं सॉस. आणि शेजारी कोण आहे? जाधव विनायक. हा, स्टँड अप. ग्राफाइट कुठे स्टडी केलं आपण? मेटल अलॉयस मध्ये ग्राफाइट पाहिले आपण. फ्युअल मध्ये काय ग्राफाइट? फ्युअल आहे का? मग कुठं पाहिलंय? शोधा. ऑनलाईन असणारी मुलं कुठं पाहिलंय ग्राफाइट? लुब्रिकंट मॅम. लुब्रिकंट. ओके. काय तो? सॉलिड लुब्रिकंट आहे. कोणत्या टॉपिक मध्ये? लुब्रिकंट्स मध्ये. काय ग्राफाइट सांगा मला मग, काय असतं ते, कसं बनवलं जातं किंवा काय, कशाचा फॉर्म आहे तो? सुगंधी नाही आहे का लेक्चरला? सुगंधी आपण कुठं पाहिलंय ग्राफाइट? ल्युब्रिकंट्स मध्ये. ग्रॅफाइट हा एक कार्बनचा फॉर्म आहे मॅडम. ओके, गुड. मॅडम ते लिंकेज कोव्हॅलेंट बॉन्ड केलं जातं कार्बनचं. कार्बनचा कोव्हॅलेंट बॉन्ड लिंकेज केलं जातं. ओके. हा,
मला फक्त एक प्रश्नाचं उत्तर पाहिजे. व्हॉट इज ग्राफाइट? तुम्हाला त्यातलं काय वाचायचं ते वाचा आणि मला सांगा व्हॉट इज ग्राफाइट. मला वाचून दाखवू नका. हे समजलं, याच्यामध्ये काय अडचण आहे? एनोडिक मध्ये पोटेन्शियोस्टॅट. हा ठीक आहे. ग्राफाइट कुठं होतं कळालं. व्हॉट इज ग्राफाइटचा आन्सर द्या मला. वाचा मग काय आन्सर द्यायचं बघा. Is a what are the forms of carbon? First is graphite, another शेजारी काय ग्राफाइट शिकवलंय का सोहस लिब्रिकेट मध्ये? मग सांगायचं व्हॉट इज ग्राफाइट. इट इज ए फॉर्म ऑफ कार्बन. कार्बनचे अजून कोणकोणते फॉर्म्स आहेत? डायमंड आहे आणि फुलेरिन आहे. फुलेरिन आहे. हे काय आहेत? कार्बनचे फॉर्म्स आहेत. शेजारी बसा. तू सांगितलं सोहस, तुम्ही सांगितलं का व्हॉट इज ग्राफाइट? फॉर्म ऑफ ए कार्बन. सिट डाउन. व्हॉट इज ग्राफाइट? तो सॉलिड असतो का लिक्विड असतो ग्राफाइट? सिट डाउन. इट इज लिक्विड और गॅस? विच स्टेट इट बिलोंग्स? Tell me one example of another form of carbon. Fullerene. One example of another form. Which state it have? Sorry. It is present in dash dash state. Tell me one example of another form of carbon. Another form of carbon other than the graphite. ग्राफाइट सोडून. ग्राफाइट सोडून अजून कोणता फॉर्म आहे कार्बनचा? डायमंड. ग्राफाइट आपण स्टडी केले ग्राफाइटचं स्ट्रक्चर कसं असतं ते. तर हा ग्राफाइटचा काय असतो? रॉड असतो. इलेक्ट्रोड असतं म्हणजे काय असतो? तर रॉड असतो. इथे एक रॉड बसवलेला असतो. आपण इथे एक रॉड. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड आहे एनोडायझिंग. ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट घेतला का नोट्स मधील कम्प्लीट करता? ठीक आहे. नेक्स्ट एनोडायझिंग. ओके. द मेटल्स लाईक अल्युमिनियम आहे किंवा याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं मी सांगते. तर तुमची एक्झाम जी आहे ती एमसीक्यू बेस असणार. यामध्ये लक्षात ठेवायचे हे मेटल्स असतील ते, नंतर कोणते इलेक्ट्रोड यूज केले जातात हे इथं, आणि नंतर हे पण लक्षात ठेवा पोटेन्शियोस्टॅट मध्ये काय असतं, अॅमीटर काय मेजर करतो, व्होल्टेजचा रोल काय असतो, अॅमीटरचा रोल काय असतो. ठीक आहे. त्याचे ऍडव्हान्टेजेस लक्षात राहू द्या. आणि हे काय कमी पाहिजे काय जास्ती पाहिजे. ठीक आहे. हे एकदा वाचायचं. नेक्स्ट आहे एनोडायझिंग. एनोडिक प्रोटेक्शन मध्ये सेकंड मेथड आहे एनोडायझिंग. आता या एनोडायझिंग मध्ये कोणकोणते मेटल्स येतात? द मेटल्स लाईक अल्युमिनियम आहे, टिटॅनियम आहे, अँड देअर अलॉयज फॉर्म ए थिन ऑक्साइड फिल्म ऑन देअर सरफेस. अल्युमिनियम किंवा टिटॅनियम हे मेटल्स काय करतात, तर त्यांची सरफेस वरती एक ऑक्साइडची फिल्म तयार होते. ठीक आहे. कधी तयार होते, तर व्हेन इट एक्सपोज टू एअर. एअर मध्ये जर त्याला एक्सपोज केलं अल्युमिनियमला किंवा टिटॅनियमला, तर त्याची ऑक्साइडची फिल्म त्याच्या सरफेस वरती तयार होते. ठीक आहे. आता ही ऑक्साइडची फिल्म जी तयार झालेली असते ती नॉन पोरस असते, अडेझिव्ह असते अँड युनिफॉर्म असते. ऑक्साइडची फिल्म कशी असते? नॉन पोरस असते, अडेझिव्ह असते आणि युनिफॉर्म असते. ओके. इन नेचर देअर बाय प्रोव्हाइडिंग बेटर कोरोजन रेजिस्टन्स. कशासाठी ती अशी फिल्म असते नॉन पोरस, अडेझिव्ह किंवा युनिफॉर्म का असते आणि त्याचे काय आपल्याला फायदे असतात, तर इट प्रोव्हाइड द बेटर कोरोजन रेजिस्टन्स. ते काय प्रोव्हाइड करते? बेटर कोरोजन रेजिस्टन्स प्रोव्हाइड करते. म्हणजे रेजिस्टन्सला अपोज करते. सपोर्ट करणार आहे.
फिल्म रेजिस्टन्सला काय करते, सॉरी कोरोजनला काय करते, रेजिस्ट करते, म्हणजे काय, अपोज करणार. ठीक आहे, टू द बेस मेटल. ओके, बेस म्हणजे इनर्ट मेटल ऍटम जे असतात, बेस आपला किंवा आपले पॅरंट मेटल, तर त्याचं प्रोटेक्शन केलं जातं. कोण प्रोटेक्टिव्ह लेअर म्हणून ऍक्ट होतो, तर ऑक्साइड फिल्म. ओके, आता यामध्ये जी ऑक्साइड लेअरची थिकनेस असते ती मात्र कशी असते, व्हेरी स्मॉल असते. ऑक्साइड लेअरची थिकनेस कशी असते, स्मॉल असते. अँड इट डज नॉट प्रोटेक्ट द बेस मेटल प्रॉपरली. आपण काय सांगितलं की अल्युमिनियम, टिटेनियम सारखे मेटल्स असतात, ते जर एन्व्हायरमेंट मध्ये एक्सपोज केले तर त्यांच्यावरती ऑक्साइडची फिल्म तयार होते. ती ऑक्साइडची फिल्म प्रोटेक्टिव्ह लेअर म्हणून ऍक्ट होते. तर त्यामुळं इनर्ट मेटल जो असतो, बेस मेटल, त्याचं प्रोटेक्शन होत असतं. पण काय होतं की याची या प्रोटेक्टिव्ह लेअरची जाडी खूप कमी असते, त्यामुळं व्यवस्थित प्रोटेक्शन होत नाही, है की नाही, मेटलचं प्रॉपरली प्रोटेक्शन होत नसतं. मग आपल्याला या प्रॉब्लेम वरती ओव्हरकम करायचं. ठीक आहे, म्हणून आपण काय करतो, जी थिकनेस आहे ती इन्क्रीज करतो बाय द इलेक्ट्रोलिसिस. आहे ही ऑक्साइडची फिल्म आहे अशीच ठेवतो आपण, फक्त त्याची जाडी आपण काय करतो, वाढवतो. ठीक आहे, वी आर इन्क्रीजिंग ओनली द थिकनेस ऑफ द ऑक्साइड फिल्म. कशी इन्क्रीज करतो, बाय द ऍप्लिकेशन ऑफ इलेक्ट्रोलिसिस. इलेक्ट्रोलिसिस मेथडने आपण त्याची फक्त थिकनेस इन्क्रीज करतो. ओके, दिस प्रोसेस इज कॉल्ड एज एनोडायझिंग. या प्रोसेसला आपण काय म्हणतो, एनोडायझिंग म्हणतो. एनोडायझिंग मध्ये आपण काय करत असतो, जी मेटलची ऑक्साइड फिल्म तयार झालेली असते, त्या ऑक्साइड फिल्मची आपण फक्त थिकनेस इन्क्रीज करतो. या प्रोसेसला आपल्याला काय म्हणायचंय, एनोडायझिंग. आता याच्यामध्ये इन एनोडायझिंग मध्ये ऍक्च्युअल प्रॅक्टिस किंवा ऍक्च्युअल प्रॅक्टिकल कसं करतो आपण इन एनोडायझिंग, द कॉम्पोनंट टू बी प्रोटेक्टेड. जो आपल्याला प्रोटेक्ट करायचा आहे कॉम्पोनंट, सपोज आपल्याला मेटल आयर्न मेटलचा रॉड आहे आपल्याकडे, तो आपल्याला प्रोटेक्ट करायचा आहे, तर तो कनेक्ट करायचा ऍज ए एनोड इन इलेक्ट्रोलिटिक सेल. एनोडला तो आपण कनेक्ट करतो, containing strong electrolytes such as concentrated H2SO4 असेल. A small amount of current is passed. आता इलेक्ट्रोलिसिस टॉपिक तुम्ही 12th ला पाहिले. इलेक्ट्रोलिसिस याच्यामध्ये तुम्ही गॅल्व्हॅनिक सेल पाहिले किंवा इलेक्ट्रोकेमिकल सेल पाहिले, तर त्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही बघितलं असेल की एक बीकर असतो आणि त्या बीकर मध्ये एक असतो कॅथोड आणि एक असतो एनोड, आणि हे दोघं त्या बीकर मध्ये डीप केलेले असतात. बरोबर आहे, तर त्याच्यामध्ये एनोड म्हणून कोण जॉईन करायचा, आपला मेटल. ठीक आहे, आणि कशामध्ये डीप केले हे, तर कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 मध्ये आपण डीप करायचं. देन आता याच्यामध्ये काय करायचं, जॉईन केल्यानंतर स्मॉल अमाऊंट ऑफ करंट आपल्याला काय करायचा असतो, त्यामधून पास करायचा, विच ऑक्सिडायझेस द एनोड. आता करंट त्यामधून पास केला तर तो एनोडला काय करणार, ऑक्सिडाइज करतो. एनोडला ऑक्सिडाइज करतो म्हणजे एनोडची ऑक्सिडेशनची प्रोसेस स्टार्ट होते. तर याच्यामध्ये एनोड कोण जॉईन केले आपण, एनोड कोण आहे याच्यामध्ये, मुलींमध्ये. आता लास्टला एनोड कोण आहे, एनोड इलेक्ट्रोलिटिक सेल आहे. इलेक्ट्रोलिटिक सेल मध्ये एनोड आणि कॅथोड आहे. एनोड कॅथोड दोन्ही आपण कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 मध्ये डीप केलेले. आता एनोड कोण म्हणून ऍक्ट होणार आहे, शेजारी नाही, ते इलेक्ट्रोलाइट आहे. तो इलेक्ट्रोलाइट म्हणजे केमिकल सोल्युशन इन विच वी आर डिपिंग द इलेक्ट्रोड्स. इलेक्ट्रोड कोणते डीप केले, कॅथोड आणि एनोड. पुढे एनोड कोण ऍक्ट होणार आहे, तुम्ही वाचताय का पहिला व्यवस्थित, तिथून वाचा, इथून इथपर्यंत वाचा, हे दोनच लाईन वाचा आणि मग सांगा. शोभा, ऑनलाईन स्टुडंट. एनोड कोण ऍक्ट होणार आहे, मेटल. एनोड कोण होणार आहे ऍक्ट, मुलींमध्ये Concentrated H2SO4. नो.
अजून एका मुलीने काहीतरी उत्तर दिलेलं. मेटल मॅम. H2 एनोड आणि SO4 बाबर किरण का? मुलींमध्ये कोण बोलतंय? कोण होणार एनोड ऍक्टिव्ह? मेटल्स अल्युमिनियम कोणतं मेटल? अल्युमिनियम आणि ॲल्युमिनियम. टीन अल्युमिनियम किंवा TI टिटेनियम. हा टिटॅनियम. ज्या मेटलचं आपल्याला प्रोटेक्शन करायचं सिडम, तो मेटल आपण कुठे जॉईन केला होता? एनोड म्हणून तोच जॉईन करायचा. एनोड असा वेगळा घेतलाय का आपण? काय नाही. तुम्ही जर इलेक्ट्रो केमिकल सेल पाहिला तरी तुम्हाला दाखवते. काय आले अगोदर मी तुम्हाला क्लिअर झालं नाही इलेक्ट्रोकेमिकल सेल म्हणजे काय. आपण त्याचे डायग्राम पाहूया. ठीक आहे, ते सफिशियंट आपल्यासाठी. हे घे. इथं पहा, हा इलेक्ट्रोकेमिकल सेल आहे, ठीक आहे, किंवा इलेक्ट्रोलिटिक सेल. आता याच्यामध्ये हा कॅथोड असतो, हा एनोड आहे, ठीक आहे. ते कोणत्या मटेरियलने बनले त्याच्याशी आपल्याला आता घेणं देणं नाही. आपण काय सांगितलं की या इलेक्ट्रोलिटिक सेल मध्ये आपण आपला मेटल डीप करून त्याचे ऑक्साईडची फिल्मची आपल्याला थिकनेस इन्क्रीज करायचे, म्हणून आपण त्याला इलेक्ट्रोलिटिक सेलची ट्रीटमेंट देतो. तर आपण एनोड जो आहे हा इथं त्यांचा जो एनोड असेल हे आपल्याकडे असणार इक्विपमेंट, ठीक आहे. तो तिथला एनोड हिथून काढायचा या वायर पासून आणि तिथं आपलं काय जॉईन करायचा? आपला मेटल जो आपल्याला प्रोटेक्ट करायचा. मग याच्यामध्ये कोणता मेटल आहे? अल्युमिनियम आणि टिटेनियम. मग टिटेनियम जोडायचा किंवा अल्युमिनियम. समजा आपल्याकडे अल्युमिनियम आहे आणि आपल्याला त्या अल्युमिनियम वरती जी ऑक्साईडची फिल्म आहे त्याची आपल्याला थिकनेस इन्क्रीज करायची, तर इथे अल्युमिनियम जोडायचं आपण. मग ते कसं असू शकतं? हे असंच असावं असं काही नाही. तर ते कोणत्याही शेप मध्ये असेल, राऊंड असेल, ओव्हल असेल, स्क्वेअर शेप असेल, कसंही असू शकतो मेटलचा पीस. त्याचा शेपचा काही इथं संबंध नाही. आपण फक्त त्याला इथं जॉईन करायचंय आणि ते H2SO4 मध्ये डीप करायचे. आपल्याला कोणतं सांगितलंय? स्ट्रिक्टली कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. आता हे इलेक्ट्रोलाइट सोल्युशन आपण कोणतं यूज करणार? कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. म्हणजे एनोड म्हणून कोणता मेटल ऍक्ट होतो? तर आपल्याला अल्युमिनियम त्याचं किंवा टिटॅनियम. प्रोटेक्शन करायचं. मग कोणतं सांगितलं आपण याच्यामध्ये? अल्युमिनियम किंवा टिटेनियम, ठीक आहे. टिटॅनियम. In anodizing, the component to be protected is connected as a anode. जो आपल्याला प्रोटेक्ट करायचा आहे कंपोनंट तो ऍज ए एनोड म्हणून कनेक्ट करतो आपण. ओके. देन आता मग काय सांगितलं की H2SO4 मध्ये डीप केल्यानंतर काय होतं? ए स्मॉल अमाऊंट ऑफ करंट इज पास्ड विच ऑक्सिडायझेस द एनोड. आपण याच्यामधून करंट पास केला. आता इथं बॅटरी जोडले, ठीक आहे. बॅटरी जोडलं, सेल जोडला असं कन्सिडर करा. सेल जोडला की काय होणार आहे की याच्यामधून करंट व्हायला सुरुवात होते किंवा करंट फ्लो होतो. तर करंट फ्लो होतो म्हणजेच काय फ्लो होत असतं? इलेक्ट्रॉन्स फ्लो व्हायला स्टार्ट होते, ठीक आहे. इलेक्ट्रॉन्स फ्लो व्हायला स्टार्ट झाले की आपला जो एनोड असतो तर तो ऑक्सिडाइज व्हायला स्टार्ट होतो. म्हणजे त्याचं काय होतं? ऑक्सिडेशन होतं. तर एनोड कोण आहे याच्यामध्ये? अल्युमिनियम. अल्युमिनियम किंवा टिटॅनियम. त्याचं काय होणार आहे? ऑक्सिडेशन होतं, है की ऑक्सिडेशन. नाही? ऑक्सिडेशन होतं म्हणजे तो इलेक्ट्रॉन्स गेन करतो का लॉस करतो? लॉस करतो. इलेक्ट्रॉन्स काय करणार? लॉस करणार. ओके. देन द थिकनेस ऑफ ऑक्साइड फिल्म इज कंट्रोल्ड बाय टाइम अँड करंट डेन्सिटी. जो थिकनेस आहे तो कसं आपण कंट्रोल करणार आहे? तर टाइम आणि करंट आता आपण किती वेळ करंट त्यामधून फ्लो करणार आहोत? बॅटरी जो आहे त्याला आपण एक स्विच बसवणार. आपल्याला एक 5 मिनिट, 7 मिनिट, 10 मिनिट आपल्याला जर करंट द्यायचा असेल त्याला, तर त्यावरून आपण काय करणार आहोत? त्याचा टाइम आपण कंट्रोल करतो आणि त्याची करंट डेन्सिटी, ठीक आहे. टाइम कंट्रोल केला म्हणजेच करंट डेन्सिटी आपण कंट्रोल करतो. देन द ऑक्साइड लेयर फॉर्म इज पोरस इन नेचर विच देन स्केल्ड बाय इमर्सिंग द आर्टिकल इन बाथ ऑफ आय.
सपोज याच्यामधून एक 5 मिनिट आपण काय केलं, करंट आपण याच्यामधून फ्लो केलं. ठीक आहे, 5 मिनिटांनंतर आपण हे बंद केलं. आता जो मेटलचा ऍटम आहे, सॉरी मेटलचा जो आपला एनोड आहे, अल्युमिनियमचा आहे किंवा टिटॅनियमचा आहे, त्यावरती आता ऑक्साईडची फिल्म तयार झाली. आपण काय सांगितलं की थिकनेस जर इन्क्रीज केली तर ऑक्साईडची फिल्म प्रोटेक्टिव्ह लेअर म्हणून ऍक्ट होते. पण आपली कशी होती, थिन होती, आपण फक्त त्याला थिक बनवत आहोत. आता ते तयार झालेली ऑक्साईडची फिल्म आता या स्टेजला कशी असते, पोरस असते. मग आपल्याला माहितीये पोरस जर ऑक्साईड फिल्म असेल तर कोरोजनचा रेट कसा असतो, मोर असतो पोरस मध्ये. आपल्याला कशी हवी असते, मला असे एखाद्या फिल्मचं नाव सांगा की ज्याच्यामध्ये तुमचा कोरोजनचा रेट खूप कमी असतो. कोरोजनचा रेट कमी पाहिजे, लेस. स्टेबल, मी ऑप्शन देते, स्टेबल, अनस्टेबल, होलाटाईल आणि पोरस. स्टेबल मध्ये काय होतं तर प्रोटेक्टिव्ह लेअर म्हणून ऍक्ट होतं ते आणि कोरोजन होत नसतं. मग आपल्याला या फिल्मला पोरस मधून स्टेबल मध्ये कन्वर्ट करायचं. मग आपण काय करतो त्याला तर इमर्स करतो म्हणजे डीप करतो. कशामध्ये डीप करतो ते आर्टिकल आपण इन बाथ ऑफ ऑइल, ऑइल मध्ये डीप करायचं किंवा वॅक्स मध्ये किंवा डाय किंवा बॉइलिंग वॉटर मध्ये. ठीक आहे, यापैकी कशामध्ये पण आपण त्याला डीप करू शकतो. वॅक्स असेल, ऑइल असेल, डाय असेल किंवा बॉइलिंग वॉटर. मग काय होतं, देन एनोडाइज्ड आर्टिकल कॅन बी पुट टू ऍक्च्युअल यूज. त्याला बाथिंग मधून काढायचा आणि नंतर मग आपण ते ऍक्च्युअल यूज मध्ये काय करू शकतो, ऍप्लिकेबल करू शकतो ते आर्टिकल. दिस इज द सेकंड मेथड, दॅट इज एनोडायझिंग. ओके, क्लिअर? यामध्ये काय डाऊट आहे का एनोडायझिंग मध्ये? नो मॅम. देन नेक्स्ट, प्रोटेक्टिव्ह कोटिंग मेथड्स. ठीक आहे, आता प्रोटेक्टिव्ह कोटिंग मेथड्स मध्ये कलरिंग वगैरे हे बेसिक येतं. फर्स्ट इज द मेटॅलिक कोटिंग. द व्हेरी इम्पॉर्टंट टेक्निक ऑफ प्रोटेक्शन फ्रॉम corrosion of metallic coatings are mostly applied on the iron and steel. आयर्नचं जास्त प्रमाणात कोरोजन होतं आपल्याला माहिती आहे, त्यामुळे याच्यावरती आपण काय करतो, आयर्न वरती कोटिंग करतो मेटल्स, अनदर मेटलचं किंवा स्टील आहे, झिंक आहे, टीन असेल, हे मेटल्स आपण आयर्न वरती कोटिंग साठी यूज करू शकतो. याच्यामध्ये फक्त बेसिक मेटल आहे आयर्न. आयर्नचं आपल्याला कोरोजन होऊ द्यायचं नाही, तर आपण त्यावरती अनदर मेटलचं कोटिंग यूज करू शकतो. तर कोणतं यूज करू शकतो, स्टील यूज करू शकतो आपण, झिंक यूज करू शकतो, टीन आहे, निकेल आहे किंवा क्रोमियम आहे, अल्युमिनियम आणि लीड इटसेट्रा. यापैकी कोणतेही एक आपण यूज करू शकतो. मेटल कॅन बी यूज ऍज ए कोटिंग मेटल. कोटिंग मेटल हे असतील आणि कुणाचं कोटिंग करायचं आपल्याला, आयर्नचं. का करायचं असतं तर आयर्नचं कोरोजनचा रेट जास्त असतो आपल्याला माहितीये. इट कॅन बी डिवाइडेड इंटू 2 टाइप्स. आता हे कोटिंग करताना आपण 2 टाइप्सचे करू शकतो आपण, कारण आपल्याकडे 2 एरिया असतात, कॅथोडिक एरिया, एनोडिक एरिया. त्यामुळे कोटिंग असणार एनोडिक कोटिंग, कॅथोडिक कोटिंग. एनोडिक कोटिंग मध्ये काय करतो आपण, कोटिंग ऑफ मेटल्स विच आर एनोडिक. एनोडिक कोटिंग मध्ये ज्याचा आपल्याला कोटिंग करायचा आहे, ज्या मेटलचा तो एनोडिक असतो, टू द बेस मेटल. बेस मेटल कसा असतो, एनोड असतो. फॉर एक्झाम्पल, द मेटल्स हॅव्हिंग द लोअर पोझिशन इन गॅल्व्हॅनिक सेल दॅन द मेटल आर दॅन द बेस मेटल आर युज्ड फॉर द कोटिंग. बेस मेटल जो असेल इलेक्ट्रोकेमिकल सिरीज मध्ये, बेस मेटल जो असेल, फॉर एक्झाम्पल आयर्नच कन्सिडर करू आपण. आयर्न पेक्षा लोअर पोझिशनला जे असते तर ते आपण कोटिंग म्हणून यूज करू शकतो. आयर्न पेक्षा कसा पाहिजे, तो खालच्या पोझिशनला पाहिजे. ठीक आहे, तर आपण तो कोटिंग म्हणून यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल, कोटिंग ऑफ टीन ऑन द Fe. आता टीन जो आहे तो Feच्या इलेक्ट्रोकेमिकल सिरीज मध्ये खालच्या पोझिशनला असणार आहे, त्यामुळे इथं टीन घेतलेला. कॅथोडिक कोटिंग मध्ये त्याच्या अपोजिट असेल. कोटिंग मेटल जो असेल तो कोणता असेल तर कॅथोडिक टू द बेस मेटल. तो कसा असेल, बेस मेटल मध्ये कॅथोड म्हणून ऍक्ट होणार असेल. याच्यामध्ये कोणतं आपण यूज करणार आहोत, दॅट इज द मेटल हॅव्हिंग लोअर पोझिशन इन गॅल्व्हॅनिक सिरीज दॅन द बेस मेटल आर युज्ड फॉर द कोटिंग्स. याच्यामध्ये पण आपल्याला बेस मेटलच्या लोअर पोझिशनच आपण घेतलेला आहे, इथं पण लोअर पोझिशनच असेल. फरक एवढाच आहे
की हा इथं एनोडिक मध्ये तो बेस मेटल एनोड म्हणून ऍक्ट होत असतो आणि इथं कॅथोडिक मध्ये तो कॅथोड असतो. सेम एक्झाम्पल, कोटिंग ऑफ टिन मेटल ऑन द आयर्न. मेटलिक कोटिंग मध्ये हे एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. कोटिंग ऑफ टिन ऑन आयर्न एमसीक्यू मध्ये विचारलं जातं. कोटिंग ऑफ डॅश डॅश मेटल ऑन आयर्न विच इज ऍक्ट ऍज ए मेटलिक कोटिंग्स. तर कशाचं कोटिंग करतो आपण? टिनचं. कुणावरती करायचं आपल्याला? आयर्नवर. देन नेक्स्ट मेथड्स ऑफ ऍप्लिकेशन्स ऑफ मेटल कोटिंग्स. आता हे मेटल कोटिंग्सच्या मेथड्स आहेत. मेटल कोटिंग करायचं म्हटलंय आपण, पण कसं करायचं? तर त्याच्या आपल्याकडे मेथड आहेत. हॉट डिपिंगने करू शकतो, गॅल्व्हनायझिंगने करू शकतो, टिनिंगने करू शकतो. ठीक आहे, 3 मेथड्स आहेत त्याच्यामध्ये. हॉट मध्ये 2 आहेत, गॅल्व्हनायझिंग, टिनिंग. नंतर दुसरा आहे मेटल क्लॅडिंग. मेटल क्लॅडिंग हे सिंगलच आहे. ठीक आहे, आता आपण पहिली पाहूया. फर्स्ट हॉट डिपिंग. ठीक आहे, मेथड्स ऑफ ऍप्लिकेशन ऑफ मेटल कोटिंग. तर आपल्याला काय करायचंय? मेटल आहे, त्या मेटल वरती आपल्याला अनादर मेटलचं कोटिंग करायचं. कोटिंग करण्यासाठी आपण हॉट डिपिंग प्रोसेस पहिली स्टार्ट केली. त्याच्यामध्ये काय करायचं असतं? इट युज्ड फॉर प्रोड्युसिंग ए कोटिंग ऑफ लो मेल्टिंग पॉइंट मेटल सच ॲज झिंक. ही मेथड कोणासाठी यूज करू शकतो आपण? ज्या मेटल्सचे मेल्टिंग पॉइंट्स कमी असतात. ज्या मेटलचे मेल्टिंग पॉइंट्स कमी असतात त्यांच्यासाठी ही मेथड आपण यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल झिंक आहे. झिंकचा मेल्टिंग पॉइंट किती आहे? 419 डिग्री सेल्सिअस आहे. टिन आहे, त्याचं किती आहे? 232 डिग्री सेल्सिअस. लीड असेल किंवा अल्युमिनियम असेल. ऑन द आयर्न, स्टील अँड कॉपर विच हॅव रिलेटिव्हली हायर मेल्टिंग पॉइंट. बघा, आपल्याला मेटलचं कोटिंग करताना एवढं लक्षात ठेवायचं की जो बेस मेटल आहे त्या बेस मेटलचं कोटिंग वरती आपल्याला समजा आयर्न आहे किंवा स्टील आहे, त्यावरती तुम्हाला दुसऱ्या मेटलचं कोटिंग करायचं. तेवढं लक्षात ठेवायचं की ज्याचं कोटिंग करणार आहे आपण, ज्याचं कव्हरिंग करणार आहेत, त्याचा मेल्टिंग पॉइंट कसा पाहिजे? कमी पाहिजे. कुणापेक्षा? बेस पेक्षा, जो पॅरेंट आहे त्याच्यावरती. आयर्न जर कन्सिडर केलं तुम्ही तर आयर्न आणि झिंक, आयर्न वरती आपण झिंकचं कोटिंग करणार आहे. मग आयर्नचा मेल्टिंग पॉइंट जास्त असतो का झिंकचा? झिंकचा जास्त असणार आयर्न पेक्षा. आयर्नचा जास्त असणार. बेस मेटलचा मेल्टिंग पॉइंट जास्त पाहिजे दॅन द कव्हरिंग मेटल. कव्हरिंग मेटलचा मेल्टिंग पॉइंट कसा पाहिजे? कमी. फॉर एक्झाम्पल, आता माझ्या हातात पेन आहे. आता त्या पेन वरती या रबरचं कव्हरिंग आहे, म्हणजे रबरचं काय? कोटिंग आहे. आता आतील जो मटेरियल आहे त्यापेक्षा वरचा जो आहे कव्हरिंगचा मेल्टिंग पॉइंट कसा पाहिजे? कमी पाहिजे. कमी. का कमी लागतो आपल्याला ते मी सांगते. कारण की आपल्याला आता कोटिंग करायचंय. समजा आयर्नचा मेल्टिंग पॉइंट कमी असला, आपल्याला त्या आयर्नला हॉट डिपिंग प्रोसेस मधून न्यायचं असतं. म्हणजे त्याला गरम करून न्यायचं आपल्याला. त्याचा मेल्टिंग पॉइंट जर कमी असला तर तोच मेल्ट होऊन बसेल, है की नाही? आणि जर समजा आपण वरचा जो ज्याचं कव्हरिंग करायचंय तो त्याचा मेल्टिंग पॉइंट जर जास्त असला दॅन द आयर्न, तर आयर्न मेल्ट होऊन बसेल आणि ज्याचं कव्हरिंग करायचंय तो तसाच राहील. कारण त्याचं अजून टेम्परेचर आलेलं नसतं. रीच झाले का तर त्याचं टेम्परेचर नाही, जास्त आहे म्हणून आपल्याला वरचा जो लेअर द्यायचा आहे वरचा, तो त्याचा मेल्टिंग पॉइंट कमी पाहिजे. कमी याचा अर्थ तो लवकर मेल्ट व्हायला पाहिजे. तो लवकर मेल्ट झाला तरच आपण त्याला कव्हर करू शकणार आहे. आणि मेल्ट झाल्याशिवाय तर आपण कव्हर करणार आहे का? नाही. आपल्याला तो शेप कसा देता येणार? मग जर जे मेटलचा आपला आर्टिकल आहे तर शेप देण्यासाठी आपल्याला कव्हरिंग मेटल मेल्ट करून घ्यावा लागतो. आणि मोल्टन स्टेट मधून आपला आयर्नचा आपण तो काय करतो? ऑब्जेक्ट त्यामधून बुडवून काढतो. ठीक आहे, त्याचं डीप करून काढायचं आपल्याला. म्हणून मेल्टिंग पॉइंट कुणाचा कमी असतो? कव्हरिंग, ज्याचं आपल्याला कोटिंग करायचं आहे. ठीक आहे, बेस मेटलचा जास्त असतो मेल्टिंग पॉइंट. आता याच्यामध्ये कमी असणारे कोणते? झिंक आहे, टिन आहे, नंतर लीड आणि अल्युमिनियम यांचे मेल्टिंग पॉइंट कमी असतात. मग हे मेटल आपण कव्हरिंग साठी यूज करू शकतो. कुणावरती कव्हरिंग करू शकतो याचं? आयर्न, स्टील आणि कॉपर. ओके, बिकॉज दीज आर हॅव्हिंग द रिलेटिव्हली हाय मेल्टिंग पॉइंट्स. ठीक आहे, का करू शकतो? तर त्यांचे मेल्टिंग पॉइंट्स जास्त आहेत यांच्यापेक्षा.
द प्रोसेस इज जनरली कन्सिस्ट ऑफ इमर्सिंग द बेस मेटल. पहा त्याच्यामध्ये प्रोसेसमध्ये काय असतं तर आपण काय करतो, बेस मेटल जनरली आपण काय करतो, डीप करतो किंवा इन ए बाथ ऑफ मोल्टन कोटिंग मेटल कवर्ड बाय द मोल्टन फ्लक्स लेयर. इथं आता तुम्हाला याच्यामध्ये ही कशाची ह्याची बहुतेक गॅल्व्हनायझिंगची मेथड आहे. हॉट डिपिंग मध्ये काय केलं जातं मी सांगते तुम्हाला. आता सेम असंच असतं, एक बिकर असतो, त्या बिकर मध्ये फॉर एक्झाम्पल मला स्टील आहे, त्या स्टीलचं माझ्याकडे आर्टिकल आहे आणि त्याच्यावरती मला कोटिंग करायचंय. तर आपण लीडचं करूया, स्टीलवरती लीडचं. तर लीड हा लिक्विड स्टेटमध्ये मोल्ड करून घेतला जातो आणि स्टीलचं आर्टिकल यामधून डीप करून बाहेर काढायचं लगेच. अशा पद्धतीने डीप करून काढायचं की त्याच्यावरती पूर्णपणे कोटिंग तयार झालं पाहिजे. लिक्विड मधून डीप करून काढलं की आपण ते कूल इट अलाउ फॉर कुलिंग. कूल झाल्यानंतर जे कोटिंग आहे ते कसं होणार आहे, परत सॉलिडिफाय होतं आणि अशा पद्धतीने जे स्टीलचं आर्टिकल आहे त्याच्यावरती कोटिंग मिळतं आपल्याला लीडचं. ठीक आहे, सोपं आहे. याच्यामध्ये काय अडचण आहे का हॉट डिपिंग मध्ये? तर त्यामध्ये परत दोन प्रकारे करू शकतो आपण, गॅल्व्हनायझिंग आणि टिनिंग आहे. तर गॅल्व्हनायझिंग मध्ये काय केलं जातं, इन दिस प्रोसेस ऑफ कोटिंग आयर्न और स्टील शीट्स विथ ए थिन कोट ऑफ झिंक. गॅल्व्हनायझिंग मध्ये आयर्न किंवा स्टील वरती झिंकचं कोटिंग दिलं जातं. झिंकचं कोटिंग दिलं जातं म्हणून या प्रोसेसला गॅल्व्हनायझिंग म्हणायचं. ठीक आहे, त्याच्यामध्ये झिंकच असतो, दुसऱ्या कशाचं कोटिंग देत नाही आपण. द प्रोसेस इज कॅरिड आउट ॲज फॉलो. आता इथं पहा, सुरुवातीला काय केलं जातं तर हे एक रोलिंग मशीन असते किंवा तुम्ही पिठाची गिरण पाहिली असेल, घरची आटा चिक्की असते स्मॉल, ती नाही, मोठी जी पिठाची गिरण असते तर त्याच्यामध्ये हे एक असा पट्टा फिरत असतो पहा मोशन मध्ये, आहे की नाही. त्याच्यावरून काय जातात तर गहू जातो आणि परत पीठ जातं. सुरुवातीला हे एक सपोज इथं हॉपर असतो आणि त्याच्यामधून तुम्ही गहू टाकला की वरून जातं आणि इथं दोन जाते बसवलेले असतात. जातं माहिती आहे ना सगळ्यांना, त्या जात्यामधून Yes, हे ma'am. आपलं निघून जात असते दळण आणि नंतर मग आपल्याला त्याचं पिठामध्ये मिळतं, तसं असते. तर हे मुव्हिंग काय तरी नाव आहे याला, मूव्ह होत असतात, लक्षात ठेवा. आता इथून डायल्यूट H2SO4 आहे. गॅल्व्हनायझिंग मध्ये सुरुवातीला काय केलं जातं, आयर्न किंवा स्टील फर्स्ट क्लीन्ड बाय पिकलिंग इट विथ डायल्यूट H2SO4 सोल्युशन. सुरुवातीला आपण त्याला डायल्यूट H2SO4 मधून डीप करून बाहेर काढतो. परत ते 15 ते 20 मिनिटांसाठी 60 to 90 डिग्री सेल्सिअसला ठेवून द्यायचं. ठीक आहे, याच्यातून काढलं की सोल्युशन्स फॉर द 15 to 20 मिनिट्स अँड 60 to 90 टेम्परेचर हे मेंटेन करायचं टेम्परेचर. दिस ट्रीटमेंट ऑल्सो रिमूव्ह एनी स्केल, ऑक्साइड लेअर अँड रस्ट. आता H2SO4 मधून आपण त्याला का काढतो सुरुवातीला, तर त्यामुळे काय होतं, जे रस्टिंग झालेले पार्टिकल्स असतात, ऑक्साइड लेअर असेल किंवा रस्ट असेल, तो सगळा निघून जातो. ओके, देन द आर्टिकल देन वॉश्ड वेल अँड ड्राय. परत ते आर्टिकल आपण काय करतो, वॉश करतो आणि इथं हे ड्रायिंग चेंबर आहे, तिथं आपण काय करतो, तो ड्राय केला. ठीक आहे, हे गोल जे दिसते तुम्हाला तो आपला आर्टिकल आहे. ठीक आहे, इथून आला, परत इकडे गेला, वॉशिंग बाथ मध्ये गेला, परत त्याला ड्रायिंगला नेऊन ठेवला आपण. ठीक आहे, इट इज देन डीप्ड इन बाथ ऑफ मोल्टन झिंक. आता इथं मोल्टन झिंक आहे. ठीक आहे, मेल्ट केलेला आहे. तर आता नंतर क्लीन ड्राय केल्यानंतर आपण त्याला परत कशामध्ये डीप करतो, मोल्टन झिंक मध्ये डीप करतो. ठीक आहे, इट इज देन पास थ्रू ए पेअर ऑफ हॉट रोलर. झिंक मधून रिमूव्ह केल्यानंतर आपण त्याला हॉट रोलर मधून पास करतो आणि त्याच्यावरती काय होतं, टू रिमूव्ह एनी एक्सेस ऑफ झिंक अँड प्रोड्यूस ए थिन फिल्म ऑफ युनिफॉर्म थिकनेस. इथून काय होतं की या रोलर मधून निघाल्यानंतर ज्याचं कोटिंग बसलेलं आहे, हा रोलर काय करतो, त्याला प्रेस करतो. प्रेस केल्यामुळं जे कोटिंग बसलेलं आहे ते एअर टाईट बसतं, फिक्स होतं ते, आणि त्यातला सगळा एअर गॅप जो असतो तो निघून जात असतो रोलर मधून त्याला बाहेर काढले. ठीक आहे, आणि इथं तुम्हाला काय भेटतं तर शीट भेटते. आणि जर जास्त प्रमाणात त्याला झिंक चे ॲटम्स असतील तर ते इथं रिमूव्ह केले जातात. ठीक आहे, इथं ते तुम्हाला मिळतात. एक्सेस झिंक इथंच हे काढून घेतलं जातं आणि नंतर ते पुढं पास केलं जातं. दिस इज द प्रोसेस फॉर द गॅल्व्हनायझिंग. आता याचे युजेस काय असतात, रूफिंग शीट्स असतील, आपण
गॅल्व्हनायझिंग प्रोसेस किंवा मेथड कोणासाठी अप्लाय करू शकतो? रुफिंग शीट्स आहेत, वायर्स असतील किंवा पाईप्स आहेत, नेल्स असतील, बोल्ट्स असतील, स्क्रू आहेत, बकेट्स आणि ट्यूब्स, ह्या सगळ्यांसाठी आपण ही गॅल्व्हनायझिंगची मेथड अप्लाय करू शकतो. बी, टिनिंग. दिस इज द गॅल्व्हनायझिंग. आता याच्यामध्येच हॉट डिपिंग मध्येच दुसरे असेल टिनिंग. ठीक आहे, हॉट डिप करूनच काढायचे, पण प्रोसेस थोडी डिफरंट आहे. इन दिस प्रोसेस टिन इज युज्ड. गॅल्व्हनायझिंग मध्ये कोणता मेटल आपण कव्हरिंग म्हणून यूज केलेला? झिंक. टिनिंग मध्ये टिन यूज करणार आपण फक्त. ठीक आहे, टिनचं कव्हरिंग करायचं स्टील किंवा आयर्न वरती. इथं झिंकचं कव्हरिंग केलं होतं स्टील किंवा आयर्न वरती. ठीक आहे, टिनिंग इज द सिमिलर टू गॅल्व्हनायझिंग. सेम असतं, फक्त प्रोसेस बघा. आता टिनिंग याच्यामध्ये इथं स्टील आहे आपला. ठीक आहे, इथे एक आपल्याकडे एक चेंबर आहे, तर त्याच्यामध्ये इथं मोल्टन टिन आहे आपला. ठीक आहे, इथं मोल्टन टिन आहे, इथं पाम ऑइल आहे आणि इथून परत आपण रोलर मधून त्याला बाहेर काढणार आहे. तर सुरुवातीला काय केलं जातं, हा स्टील आहे आपला, स्टील आपण रोलिंग करून या मोल्टन टिन मधून काय करतो, त्याला परत रिमूव्ह करतो आणि याला परत आपण पाम ऑइल मधून डीप करून काढतो. तर हे पाम ऑइल मधून का डीप करून काढलं जातं, तर जे मोल्टन टिन आहे त्यावरती परत ऑइलचं कव्हरिंग बसतं. ठीक आहे, मग म्हणजे जे मोल्टन टिन आहे ते त्याला पण आपण कव्हरिंग देतो पाम ऑइलचं, त्यामुळे टिन पण काय होतो, इझिली परत रिमूव्ह होत नाही. आणि नंतर आपल्याला तो काय करतो, आपण या रोलर मधून रिमूव्ह करतो. रोलर मधून रिमूव्ह केलं की जो एअर गॅप प्रेझेंट असतो शीट मध्ये, तर तो सगळा रिमूव्ह होत असतो. त्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे याच्यामध्ये गॅल्व्हनायझिंग आणि टिनिंग मध्ये? झिंक कोटिंग इन गॅल्व्हनायझिंग. ठीक आहे, आणि टिन कोटिंग इन टिनिंग. नेक्स्ट, गॅल्व्हनायझिंग मध्ये काय केलं जातं, आयर्न शीट आफ्टर पासिंग थ्रू मोल्टन झिंक डायरेक्टली कम्स आउट and then annealed while in tinning. The iron sheet after passing through the molten passes through the palm oil. याच्यामध्ये आपण पाम ऑइल मधून काढतो, तो तिथं आपण ऑइल वगैरे यूज केलं नाही, डायरेक्ट त्याला रोलर कडे सेंड केलं होतं आपण. देन एवढा फक्त बेसिक डिफरन्स आहे. आता हे टिनिंग कुठं यूज करू शकतो आपण? ऍज टिन कोटिंग इज नॉन टॉक्सिक असतं ते, सो इट विल युज्ड इन ए वाइड रेंज for coating the steels, copper and brass sheets used for the manufacturing of containers. ब्रास शीट असेल, कॉपरचे कंटेनर असतील किंवा स्टीलचे कंटेनर असतील, त्यांना सगळ्यांना कोटिंग करण्यासाठी आपण टिनिंग मेथड यूज करू शकतो. ओके, फॉर स्टोरिंग फूड स्टफ. कशासाठी कंटेनर पाहिजे असतात आपल्याला? हे स्टोरिंग फूड स्टफ, घी असेल किंवा ऑइल्स असतील, केरोसिन अँड पॅकिंग ऑफ मेनी फूड मटेरियल्स. तुम्ही बरेचशा ह्याच्यामध्ये टीनचं कव्हरिंग पाहिलं असेल. टीन हा सिल्वर सारखा असतो. फूडचे जे स्टफ्स असतात, घीचं तर तुम्ही पाहिलं असेल, घीचा जर डब्बा तुम्ही पाहिला रेडीमेड, तर बाहेरून तो आयर्नचा असतो पण आतून सिल्वर कलरचा असतो. तर तो आतून सिल्वर कलरचा जो असतो, तर त्यावरती ह्याचं टिनिंग असतं, म्हणजे टीनचं कोटिंग असतं. किंवा ऑइलचा जर तुम्ही पाहिला, 15 लिटरचा ऑइलचा जो डब्बा असतो, तो आतून जर पाहिला, तो पण सिल्वर कलरचा दिसतो, बाहेरून स्टीलचा असतो, आतून सिल्वर कलरचा असतो, तर त्यावरती पण टीनचं कोटिंग असतं. लक्षात ठेवा. फूड मटेरियल मध्ये जे तुम्हाला बाहेरून आयर्नचं दिसतंय, स्टीलचं, आतून जर सिल्वर दिसलं तर ओळखायचं याला टीनचं कोटिंग आहे. आणि लास्ट असेल मेटल क्लॅडिंग. ओके, इन दिस मेथड मेटल क्लॅडिंग मध्ये काय करतो आपण? होमोजिनियस लेअरचं कोटिंग करतो. इज बॉन्डेड firmly and permanently to the base metal on one or both side. मेटल क्लॅडिंग म्हणजे मेटलचं कव्हरिंगच केलं जातं इथं, पण विदाउट मेल्टिंग. इथं आपण मेल्ट करत नाही. वरती कसं आपण झिंक मेल्ट केलता, टिन मेल्ट केलता आणि नंतर त्यामधून बुडवून आपला काय काढला आपण? आर्टिकल काढलेलं. तसं केलं जात नाही. सॉलिड शीट फक्त आपण त्यावरती ऍप्लिकेबल करतो, त्याला आपण क्लॅडिंग म्हणतो. याच्यामध्ये काय केलं जातं? कोटिंग कसं बॉन्ड करतो आपण? तर फर्मली परमनंटली टू द बेस ऑन वन और बोथ साइड. वन साइड करू शकतो किंवा दोन्ही साइडने. नियरली ऑल कोरोजन रेजिस्टिंग मेटल्स लाईक निकेल असेल, कॉपर आहे, लीड आहे, सिल्वर आहे आणि प्लॅटिनियम अँड देअर अलॉयज कॅन बी युज्ड ॲज ए क्लॅडिंग मटेरियल्स. क्लॅडिंग मटेरियल म्हणून आपण काय काय यूज करू शकतो? निकेल, कॉपर, लीड, सिल्वर आणि प्लॅटिनियम हे आपण क्लॅडिंग मेटल म्हणून यूज करतो.
among the base metal on which cladding is done are mild steel, aluminum, copper, nickel and their alloys. कशावरती आपण क्लॅडिंग करू शकतो? त्यामध्ये कोणते मेटल्स येतात? माइल्ड स्टील येतो, अल्युमिनियम येतो, कॉपर येतो, निकेल येतो आणि त्यांचे अलॉयज. यांच्यावरती आपण कोणाचं क्लॅडिंग करू शकतो? तर निकेल, कॉपर, पीबी, एजी आणि पीटी. आता समजा निकेल कॉपर इकडे पण आहे, निकेल कॉपर जर इकडे असेल, ठीक आहे, आणि त्यावरती आपल्याला क्लॅडिंग करायचं असेल तर आपल्याला इलेक्ट्रोकेमिकल सिरीज मध्ये सुरुवातीला त्याची पोझिशन पाहायची आणि नंतर निकेल, सपोज इकडे निकेल आहे, आता निकेल आहे, निकेलचा आर्टिकल आहे आणि निकेलच्या आर्टिकल वरती मला दुसऱ्या मेटलचं कोटिंग करायचंय. तर माझ्याकडे ऑप्शन एवढे आहेत, निकेल आहे, कॉपर आहे, आता हे सोडून देऊया, लीड, एजी आणि पीटी. आता यापैकी ज्याचा मेल्टिंग पॉइंट कमी असतो तो आपल्याला काय करायचं? त्यावरती कव्हरिंग करायचं. ठीक आहे. आता भाग कसा असतं, इथं क्लॅडेड शीट आहे, आपल्याकडे शीट असतं त्याचं, तर ते शीट आपण त्या हेवी रोलर्स असतात आणि त्यामधून आपण त्या रोलर मधून त्याला काय करतो? पास करतो. जनरली क्लॅडिंग इज अकम्प्लिश्ड by arranging this sheet of coating metal and the base metal sheet in the form of sandwich which are then passed through the rollers. ज्याचं आपल्याला कोटिंग करायचं. सपोज हा पेन आहे, ठीक आहे, आता या पेन वरती कव्हरिंग द्यायचं मला, तर त्याला अगोदर त्या मेटलच्या शीटने कव्हर करायचं आणि नंतर त्याला रोलर मधून पास करायचं. ठीक आहे. रोलर मधून पास केलं की जे वरचं कव्हरिंग दिलेलं असतं त्यामधून सगळा एअर गॅप रिमूव्ह होतो. Okay. Here the topic 7th, that is corrosion, is over. Please complete its writing in your notebook and check it on the daily basis for the offline student. Okay. And for an online student, the deadline already given. Those students who till yet not checked their notebooks, they will not gain the 25 marks, that is I say marks. Okay. The final instructions for you.